हाय हॅलो नमस्कार, मी श्रुतिका। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आमच्याकडे आहे बटाट्याची भाजी, कारण प्रिशाची ही खूपच फेवरेट भाजी। तर मग काय लगेच लागली कामाला। तर 3 बटाटे छान उकडून घेतलेत आणि त्याची अशा प्रकारे साल काढून घेतली। त्यानंतर बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। चला तर मग फोडणीकडे वळूया। तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या चांगल्या टेचून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आणि कोथिंबीर छान कट करून घेतलेला। त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया। तर जिरे मोहरी बघा अशा प्रकारे टाकल्यानंतर छान मस्त फुलून आले की त्यामध्ये आपण बारीक ठेचलेला आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। तर जिरे आपले मस्त फुललेले आहे आणि मोहरी सुद्धा छान तडतडली आहे। तर ते तडतडली की आता आपण याच्यामध्ये लसूण पेस्ट आणि आलं पेस्ट टाकून घेऊया। तर लसूण सुद्धा आपला हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे टाकून घेऊया। ह्या मिरच्या तुम्ही मिक्सरला बारीक सुद्धा करून टाकू शकतात, पण इथे माझी मुलगी छोटी असल्यामुळे तिला त्या मिरच्या काढता याव्या म्हणून मी बारीक कट करूनच टाकलेल्या। मिरच्या झाल्या की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। हा एक मीडियम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे। तर मिरच्या हलक्याशा 3 ते 4 सेकंद आपल्याला परतून घ्यायच्या आणि नंतर मग कांदा टाकून घ्यायचा। तर कांदा सुद्धा हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। गॅस हा मध्यम ठेवायचा, मोठा सुद्धा करायचा नाही। इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। सुक्या भाज्यांसाठी शक्यतो लोखंडाची कढईच वापरावी। साधी सोपी आणि कोणालाही जमेल अशी ही पटकन होणारी बटाट्याची भाजी आहे। तर कोणी सुद्धा घरी नसेल, जर लेडीज घरी नसतील तर जेंट्स सुद्धा ही भाजी करू शकेल अशा प्रकारची सिंपल भाजी आहे। त्यानंतर बघा आपला कांदा झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहे। कढीपत्त्याने या भाजीला खूपच छान मस्त स्वादिष्टपणा येतो। आता त्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून घेऊया आणि गरम मसाला किंचित गरम मसाला टाकूया। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेऊया। साधारण 5 ते 10 सेकंद हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण ह्या बारीक केलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकून घेऊया। तर मस्त आता ह्या फोडी टाकल्यानंतर हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे, आणि आता गॅस मी थोडा कमी केलेला आहे कारण भाजी जळायची शक्यता असते। त्यानंतर याच्यामध्ये आता आपण 10 ते 12 थेंब लिंबाचे टाकणार आहोत। तर अर्धा लिंबू घेतलं तर त्यापेक्षा पण अर्ध्यातला अर्धा लिंबू आपण याच्यामध्ये मी पिळून घेतलेला आहे। साधारण अर्धा किलो बटाट्याची ही भाजी असेल। तर ते लिंबू पिळल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं छान। लिंबामुळे भाजी छानच मस्त आमखर लागते। तर बघा, आणि त्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। भाजीचा सुगंध मस्त घरभर पसरलेला आहे। तर प्रिशा केव्हाची वाटच बघते की केव्हा भाजी होईल आणि केव्हा मी डोसा आणि भाजी खाईल। तर अशी ही भाजी आता आपण 5 मिनिटं छान मंद आचेवरती होऊ देऊया। तर 5 मिनिटं आता आपले झालेले आहे आणि वा, मस्तच खूप सुंदर आणि अशी स्वादिष्ट भाजी आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही बघाल की किती मस्त ही भाजी तुम्ही डोस्यांसोबत सुद्धा खाऊ शकतात। आणि त्यानंतर मस्त बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची। तर अशी ही आपली साधी सोपी आणि सिंपल भाजी आता तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर बघा किती छान भाजी आपली ही झालेली आहे। आता मस्त या भाजीवरती प्रिशा डोसा आणि ही भाजी मस्त ताव मारणार आहे।
तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।